नमस्कार जनता, वेलकम बॅक टू श्रुती दीपक वाघ. तुम्ही माझ्या बॅक साईडला बघतो, आम्ही आलेलो आहे सानोर पोर्टला. कारण की आज बालीमध्ये आल्यानंतर आपला हा तिसरा दिवस आहे आणि थर्ड डेला जाऊ द्या, कॅन्सल तिसरा विसरा जाऊ द्या. ॲनिव्हर्सरी आलेली आहे आमची. आज आहे 6 डिसेंबर. उद्या आज एंगेजमेंट झालेलं आणि एंगेजमेंटच्या दिवशी आम्ही डिसाईड केलेलं की सगळ्यात भारी लोकेशनला जायचं आहे, विच इज मी हिला रिंग घालणार आहे. हे आजच्या दिवसाचं थोडंसं माझं सरप्राईज वाला होतं. असं डायरेक्ट सांगायची काही गरज होती का? मी मग विचारते. अच्छा, विचारतेस का? बरोबर गेस केलं तिने, बरोबर गेस केलंय. तुम्हाला तर माहिती, आज 2 दिवसापूर्वी थोडासा ट्रॅजेडिक सीन झाला होता. नसेल माहिती तर तुम्ही मागचा ब्लॉग बघून घ्या काय आमच्याबरोबर. हां चला, आम्ही पहिले बुक करून घेतो तिकीट. सो फेरी बुक झालेली आहे. आता आम्ही हार्बरला चाललेलो आहे, एकाला फॉलो करतोय. तिकीट मिळालेलं आहे आणि हे ID कार्ड सुद्धा मिळालेलं आहे. वी हॅव टू कॅरी दिस, कारण की आपली बोट आपल्याला तेव्हाच ओळखू शकते. सो हे तिकीट आपल्याला आहे ना. हो, काय व्ह्यू आहे यार. अशा जेटी असल्या आणि असे आपले हार्बर असले तर किती भारी वाटेल नाही. सो आम्ही तिकीट घेतलेलं आहे आणि हे तिकीट आहे ना, थँक्यू. सो हे तिकीट आहे ना 1,02,00,000 रुपीजचं होतं. पण ऑब्व्हियसली मराठी माना जपत आपण ती 2,00,000 रुपीजचं डिस्काउंट घेतलं आणि 1 मिलियनमध्ये आपल्याला दोघांचं रिटर्नचं फेअर होतं. ते ये इकडे, चल. किती भारी आहे ना. वो सो आपली 9ची फेरी आहे आणि बोर्डिंग चालू झालेली आहे. लास्ट आपल्याला ह्याच्यामध्ये 5 वाजेपर्यंत आपण रिटर्न येऊ शकतो. दिस इज द लास्ट टायमिंग. तुझं आय कार्ड कुठे आहे? बायकोला ऑफिसमध्ये जाताना आय कार्ड घालावं लागतं. मला काही ऑप्शन मिळत नाही कधी ऑफिसला जायला, तो मी मजा करतोय आय कार्ड वगैरे घालून दिलं. So this is gonna be fun. हे खूप सगळे स्पीड बोट आहेत. त्यापैकी आपल्या बोटचं नाव मला काही कळत नाही आहे काय असे. बघू आता काय असणार आहे. सी हे ऑक्युपन्सी भाई, खूप सगळे लोक राहू शकतात. मोठी आहे बऱ्यापैकी, कारण की ना ट्रॅव्हलिंग करताना जर वेदर चांगला नसलं तर इट्स सपोज टू बी अ बिग वन, नॉट अ स्मॉल वन. मजा येणार आहे राव. आणि आपली फेरी लँड झालेली आहे. ओ नुसा पेनिडा तर यार एक्सपेक्टेशन पेक्षा पण वेगळा निघाला यार. हो कुठे झालं परत? हो, वरचा डेकवर. चल फायनली
आम्ही नुसा पेनेडाला पोहोचल्यानंतर सेम वाली फिलिंग येते. थँक्यू. सो इथे फिरायसाठी तुम्हाला बरेच सारे ऑप्शन आहेत. तुम्ही तुमची बाईक घेऊ शकतात, कार रेंट करू शकतात आणि काही काही जवळचे अट्रॅक्शन आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही चालू शकतात. इथे स्टेसुद्धा करू शकतात आणि स्टे करून तुम्ही हळूहळू सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करू शकतात. ॲनिव्हर्सरी आणि चालणं आपल्याला नाही करायचं आहे. सो वी हॅव बुक्ड अ कार जी आपल्याला ईस्ट आणि वेस्ट हे दोघं लोकेशन कवर करणार आहे. तर काय काय करणार आहे तुम्हाला मी लवकरच दाखवतो. पहिले आपल्या ड्रायव्हरला भेटून घेऊ. हॅलो न्योमान. सो न्योमान आपल्याला पूर्ण नुसा पेनेडा फिरवणार आहे. बॅक सीटला बायको बसलेली आहे आणि आम्ही आमच्या राईडसाठी रेडी झालेलो आहे. वो हो. सो आम्ही आलेलो आहे ऑतो बीच जवळ. याच्यानंतर आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन त्याच्यात नंतर बोलू आपण. पण वो काय राईड होती. ऑलमोस्ट आपल्याला 1 तास लागून गेला जेटीपासून इथे येत. पण बिकॉज आपण गाडी घेतलेली होती आपल्याला खूप फायदा होतो आहे. सो इथे एंट्री करायच्या पहिले आपल्याला तिकीट घ्यावं लागतं विच इज लाईक 45,000 रुपीज. आणि सगळ्यात पहिले अट्रॅक्शन तर बघा काय. वो तो स्लायडिंग आहे आणि ती स्लायडिंग आपल्याला तिथपर्यंत नेते. छत्रीमध्ये डायमंड बीचवर. सो आम्ही आलेलो आहे डायमंड बीच आणि अथवा बीचला. सो व्ह्यू तर बघितलाच असेल तुम्ही की काय व्ह्यू आहे. नेक्स्ट लेवल. अरे ड्रोन शॉट काय उडालाय, काय व्ह्यू आलेला आहे. पण ऊन म्हणजे नेक्स्ट लेवल. ज्याने काहीच करू नाही शकत. नाही मी व्ह्यू दाखवते इथून. लेफ्ट साइडला डायमंड. उप्स. वाला मूवमेंट आहे ना. येस. पुढे नको जाऊ.
खाली जायसाठी पण किती डेंजर. आम्ही आलेलो आहे आता ट्री हाऊसच्या इथे. बघू शकता तुम्ही ना, सगळ्या गोष्टीचे एंट्रन्स फी पण आहे. प्रत्येक अट्रॅक्शनचे प्रत्येक ठिकाणी जायचे आहे ना, त्याचेसुद्धा एक चार्जेस असतात. बायको पण व्ह्यू व्ह्यू एकदम वर्थ असतो. हेच सगळ्यात मेन आहे. फक्त ऊनने आम्हाला साथ दिली आहे, ते वाईट झालेली गोष्ट. थोडेसे बादल बिदल असते तर आणखी मजा आली असती. पण हे बघा ना, तुम्ही बघू शकता जिथे जिथे जाल ना तुम्ही. हो. सो ही गोष्ट अशी आहे ना की आपण इथे ना 1 डे स्टेसुद्धा करू शकतो, 2 डे स्टेसुद्धा करू शकतो. पण आहे ना, प्रत्येक लोकेशन खूप लांब आहे. नुसा पेनिडा एकट्या ठिकाणी ईस्ट वेस्ट असे सगळे चारही साईडला तुम्हाला जायला जागा आहे. पण प्रत्येक अट्रॅक्शनचे चार्जेससुद्धा आहे. स्टे केलं, आपला बाईक घेतली आणि फिरत राहिलं तर खूप भारी आयडिया होईल ते. पण जर क्विक टूर करायचं असेल तर तुम्ही 1 दिवसासाठी यायचं. कॅब बुक करायची, ती टॅक्सी आपल्याला सगळ्या ठिकाणी फिरवते, लोकेशन फिरवते आणि रिटर्न पासला. इन्फॉर्मेशन बायको म्हणते की इथंच बसणार आहे, ती खाली नाही जाणार, कारण की खाली किती डीप आहे आणि ऊनसुद्धा खूप जास्त आहे. हो, हवा छान वाटते इथे. हे बघा, हो खाली गेलं मुश्किल तर वाटतंय. ये इथे ना, इथं ये, तुला कळेल काय आहे पुढे तिथे. ये. सो ट्री हाऊसचे तुम्हाला मी चार्जेस जस्ट दाखवले की व्हेरी डिफिकल्ट आहे. काय? आय एम नॉट ब्लॉगिंग. अरे मी इथंच थांबतोय ना. ते बघा, ती बायको पण कल्ला करते, कारण की आहेच एवढं स्टीफ, ते एवढं डेंजर आहे. आणि हा तो एरिया आहे. आय एम नॉट एबल टू सी दॅट ट्री हाऊस बेबी. कुठे आहे तो ट्री हाऊस? थांबा, मी इथं चाललो, इथं जास्त पुढे ना. ते नको येऊ खूपच जास्त आहे. नाही हो, बायकोला पण नाहीच सांगतोय, कारण की ना वाट लागून जाईल. हे बघा हा इथपर्यंत येऊ शकते थोडं हळू. ती पण तिकडच्या स्टेप नाही ना, ती चांगली बनवलेली नवीन. पकडायला नाही ना. हे बघा, इथून एवढं खाली यायचं आणि परत इतकं खाली जायचं आहे. हॅलो ब्रो, इज इट टू डीप? I don't know. We just. You didn't go. We are also thinking. I think you can find just a cliff. And where is that No, tree no. house? What? Sorry? Tree house? Yeah, here. That one? Yeah. Oh no, then it's good to go back. So ते आहे ट्री हाऊस. एकदम छोटं आणि खूप लांब आहे. तेवढ्यासाठी फोटो काढायला विल नॉट बी अ गुड आयडिया. बरेच लोक, आमच्यासारखे बरेच लोक ट्रॅव्हलर आहे जे या तो हेलिकॉप्टर घे. तो म्हणतो की हेलिकॉप्टर घेऊन फिरू आपण, पण असं नाही जमणार. नाही, ट्रू आहे ना. लाईक सी, ट्रॅव्हल करत असताना तुम्हाला काही गोष्टींना कन्सिडर करायच्या असतात. असं नाही की चला तिथं फोटो चांगले येतात, लोक तिथे रील काढतात म्हणून जात राहायचं आणि गर्दी करत राहायची. खाली पहिलेच गर्दी आहे, लाईन लागेल, 5च मिनटं मिळतील आणि नॉट फन विल सिट हियर. चलो, आता आम्ही इथेच 5-10 मिनटं डेरा डालतो. पैसे लेके भी नीचे जाओ यार. हाँ यार, किसने बोला है? यहाँ ऊपर के ऊपर रहता तो मैं दे देती. हाँ 800 रुपये. मला तर आताच धन करायला लागलं. किती? 800 रुपये. 800 होता. 70. They will click our photos also. फोटोसुद्धा त्याच्यात इन्क्लुडेड आहे. तुम्हाला दाखवलंच मी ते की त्याच्यामध्ये किती चार्जेस आहे, काय चार्जेस आहे. आता मागे जे कपल येत आहे ना, त्यांनी घेतलेलं आहे तिकीट. त्यांचा एक्सपिरियन्स चेक करू की त्यांचं काय म्हणणं आहे. थांबा, त्यांना येऊ द्या, आपण विचारू काय सीन आहे.
सर जी आपने टिकट लिया? हाँ टिकट लिया है। कितने का हुआ आपको? 75K तो डेढ़ का वो। डेढ़ का नहीं पड़ा पर पर्सन और पर कपल? पर्सन डेढ़ दोनों ओह ओह और वो बोल रहे थे कि उसमें फोटो भी है। हाँ हाँ वो बहुत दूर है, बहुत ही दूर है। नीचे नीचे मतलब यहाँ से आपको वहाँ जाना पड़ेगा, वहाँ पे एक छोटा सा हट है। धूप बहुत आप है। खाली आप उधर जाके आप देख लो, वहाँ पे आपको थोड़ी पर आइडिया आ जाएगी। जाना ही पड़ेगा उनको टिकट हाँ लेके। उन्होंने तो टिकट लिया है तो यू हैव टू स्ट्रगल आता बघा काय डेंजर जाण्याची गोष्ट आहे. पण व्ह्यू इथून पण छान दिसतोय राव. हा काय बहुत व्ह्यू ही आहे, सही काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे. तो वाला तर बघा नेक्स्ट लेवल. आम्ही इथं बसलो होतो, आमच्याकडे मंकी आला, कुठेतरी गायब झाला राव तो. तोंड उडून आला डायरेक्ट. इथंच झाडात कुठेतरी आहे तो. घ्या इथे सुद्धा बसायला अलाउड नाही आहे. पुण्यामध्ये चिता पुता येत आहे सगळे लेपर्ड वगैरे, आणि इथे मंकी आम्हाला डिस्टर्ब करत आहे. तेव्हा ते मंकी बसून पळत पळत कुठे चालली ती. आणि हे काय, अरे तू खतरनाक जागा आहे. काय एक नंबर, खरंच 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 खूपच भारी आहे. तुम्हाला म्हटलं ना तेव्हा आला पटकन आला परत. इतुसा आहे, मंकी होता इतुसा आहे पण ना किती मोठं तोंड करून आम्हाला घाबरवतोय. बायकोला बघावं. मंकी आलेला. गेला 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 गेला. खूप फिरणं झालं आहे, आता लंच टाईम झालेला आहे. आलेलो आहे इंडिया गेटच्या इथे. थोडं इंडियन फूड खाऊन की पेटभर खायचं आहे आपल्याला, कारण की अजून बरंच काय फिरायचं आहे. बायको एखादा छान स्पॉट शोधते. कुठे बसायचं, तिकडे बसायचं, कुठे इथे, हां इथे बसतो. आणि आमचा लंचचा मेन्यू सिम्पल में डिम्पल, दाल तडका विथ बासमती राईस. आम्हाला असं वाटतं की नाही इकडची राईसमध्ये ना बराच काहीतरी वेगळा फरक असेल का ग? होऊ शकतो. होऊ शकतो. छान लागेल इकडचं असं मला स्मेलच वाटतंय. खूप छान होतं. यमी खरंच. चलो खाते. आणि 1 तासच्या ट्रॅव्हलिंग नंतर आपण पोचले केलिंकिंग बीचला. तिथे आपल्याला जो व्ह्यू मिळणार आहे त्या एवढ्या एका व्ह्यूसाठीच आपण नुसा पेनेडाला आलेलो आहे. हे घे, हॅव युअर छत्री. हो आता बघू की याचं किती हाईप आहे आणि काय आहे. हो 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 गर्दीच गर्दी जास्त आहे, गर्दीच गर्दी आहे. पण आता आपण व्ह्यू शोधू. हो पूर्ण लाईनीमध्ये सगळे व्ह्यू आहे का? हे बघ वरचल, पहिले वरचल 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 वरचल. तुम्हाला पहिले मी गर्दी दाखवतो. तर हे पहिले एक्सप्रेशन बघून घ्या बायकोचे. आणि आता आम्ही चाललो थोडं अजून खाली.
हो ते बघा ते टी-रॅक्स सारखं आहे ना त्याचा लुक आहे हा व्हिडिओ यस चलो रील के साथ साथ थोडं करत करत बायको अजून पुढे पुढे गेलेली आहे पण सगळ्याच गोष्टी वर्थ वाटतं कारण की आता आम्हाला ह्यावाला पण अँगल बघायला मिळतोय हां प्रत्येक वेळी ड्रोन शॉटमध्ये बाहेर बघायपेक्षा आपल्याला हो पण ऊन खतरनाक ऊन आहे सो हेच ते टी-रॅक्स डायनासॉरसारखा दिसणारा एक माउंटन आहे आणि त्या साईडला बीच ज्यांच्या डेअरिंग आहे ना ते पूर्ण इथून असे खाली करत करत ती पूर्ण लाईन करतात आणि त्याच्यानंतर पूर्ण परत रिटर्न येऊन खाली जातात तसं फक्त 2-4च लोकांचे तेवढं टॅलेंट आहे हे बघा सो टायरिंग आता We're from India too. अँड यू From Kashmir. ओ थँक्यू Have a great day. यू टू इफ यू कॅन सगळे टायरिंग होतं म्हणजे टायरिंग होण्यासारखीच गोष्ट आहे यार इतका पसिना होतो इतकं गरम लागतं आहे पण बनता है बॉस आणि आम्ही परत आलेलो आहे हार्बरला सो बालीला परत आलेलो आहे इतकी मजा आली इतके वेगवेगळे अट्रॅक्शन बघितले सो वी हॅड अ लॉट ऑफ फन तुम्ही सुद्धा असाच प्लॅन करू शकतात आम्ही एक्झॅक्टली लिहिलेलं आहे व्हिडिओमध्ये की कसं कुठे काय कधी आणि कसं जायचं सो खूप मजा आली लोकं सुद्धा इतकी आलेली त्यांना सुद्धा इतकी मजा आलेली दिसते बट ऑल आर टायर्ड नाव कारण की इट्स नॉट अ सिम्पल जर्नी खूप लांबपर्यंत प्रत्येक लोकेशन आहेत आणि तुम्ही जसं बघू शकता हे लोक इतके आलेले लास्ट फेरी जी 5ला असते कीप रिमेंबर दॅट आणि कसा वाटला व्हिडिओ हा नक्कीच कमेंट करून सांगा बायको मागे शॉपिंगला लागलेली आहे की तुम्ही मागच्या व्हिडिओ नसेल बघितलं तर बघून घ्या त्यांना सुद्धा लाईक कमेंट शेअर करा आणि ॲनिव्हर्सरी राव एक कमेंटमध्ये ना हॅपी ॲनिव्हर्सरी करून द्या खूप छान वाटेल बाकी भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बाय